आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बेदनचोप। माढा तालुक्यात थरार उपळाईत कारवाई दरम्यान हल्ला। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील उपळाई परिसरात घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली असून सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाचे पथक अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेले असता काही संशयितांनी अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात अधिकाऱ्यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली। उपनिरीक्षक जाधव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर जखमी अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाने संशयित भागात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून अवैध धंद्यांविरोधात मोहीम आणखी जोरात राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक पातळीवर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवैध दारू व्यवसाय, स्थानिक व्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याची चर्चा आहे। मात्र या संदर्भातील सर्व बाबींची सत्यता अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे। प्रेस मीडिया न्यूज या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत असून संबंधित सर्व बाजू जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे। सत्य काय आहे, अधिकाऱ्यांची भूमिका की अवैध धंदेवाल्यांची, हे निष्पक्षपणे मांडले जाईल। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया न्यूज, माढा।